नमस्कार जी। नमस्कार जी। वित्त मंत्री अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी, जी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास जी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सभी मान्यवर बंधू आणि भगिनीनो, कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात देशाच्या अर्थ मंत्रालयानं आरबीआई, रिझर्व्ह बँक आणि इतर आर्थिक संस्थांनी अत्यंत कौतुकास्पद काम केलं आहे. अमृत महोत्सवाचा हा काळ 21व्या शतकातलं हे महत्त्वाचं दशक देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, खूप मोठी आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की रिझर्व्ह बँकेचा चमू देशाच्या या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. मित्रांनो, गेल्या 6-7 वर्षात केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देत काम करत आहे. एक नियामक म्हणून रिझर्व्ह बँक इतर वित्तीय संस्थांसोबत सातत्यानं संवाद साधत आहे. मला खूप आनंद वाटतोय की रिझर्व्ह बँकेनं सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी सर्वसामान्य लोकांचं हित लक्षात घेऊन अनेक सातत्यानं पावलं उचलली आहेत. आज त्यात आणखी एक पाऊल जोडलं गेलंय. आज ज्या 2 योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय त्यामुळे देशाच्या गुंतवणूक क्षेत्राची व्याप्ती आणखीनच वाढणार आहे आणि गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात प्रवेश करणं अतिशय सुलभ तसंच सुरक्षित होणार आहे. किरकोळ थेट योजनेमुळे देशातल्या छोट्या गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे सुलभ आणि सुरक्षित माध्यम उपलब्ध झालं आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक लोकपाल योजनेमुळे बँकिंग क्षेत्रात एक देश एक लोकपाल ही व्यवस्था आज प्रत्यक्षात अस्तित्वात आली आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांची प्रत्येक तक्रार, प्रत्येक समस्येवरील समाधान विनासायास आणि सहज होऊ शकेल. माझं असं स्पष्ट मत आहे की लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आपली समस्या तक्रार निवारण व्यवस्था किती भक्कम आणि किती संवेदनशील आहे, आपण ग्राहकांच्या हितांचं किती प्रभावीपणे संरक्षण करू शकतो यावर अवलंबून आहे. आणि लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे. मित्रांनो, अर्थव्यवस्थेत आपल्या सर्वांची भागीदारीला आणि सहभागाला प्रोत्साहन देण्याची जी भावना आहे त्या भावनेला या किरकोळ थेट योजनेमुळे नवी उंची प्राप्त होणार आहे. देशाच्या विकासात सरकारी रोखे बाजाराची महत्त्वाची भूमिका असते याची तर बहुतांश लोकांना कल्पना आहेच. विशेषतः आज जेव्हा आपला देश आपल्या भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचं काम उत्साहानं सुरू करत आहे,
त्यासाठी अभूतपूर्व अशी गुंतवणूक केली जात आहे. अशा वेळी लहानात लहान गुंतवणूकदारांचे प्रयत्न आणि सहकार्य तसंच सहभाग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत सरकारी रोखे बाजारात आपला मध्यम वर्ग, आपले कर्मचारी, आपले छोटे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांची छोटी बचत आहे, त्यांना रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी बँक, विमा किंवा म्युच्युअल फंड यासारख्या अप्रत्यक्ष मार्गांचा वापर या सर्वांना करावा लागत होता. मात्र आता त्यांना सुरक्षित गुंतवणुकीचा आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. आता देशातल्या एका खूप मोठ्या वर्गाला सरकारी रोख्यांमध्ये देशाच्या संपत्तीच्या निर्मितीत थेट गुंतवणूक करणं आणखी सोपं होणार आहे. आपल्याला याचीही कल्पना आहे की भारतात सर्व सरकारी रोख्यांमध्ये सेटलमेंटच्या हमीची तरतूद असतेच. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना सुरक्षिततेची ग्वाही मिळते. म्हणजेच छोट्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीवर उत्तम परतावे मिळण्याचा विश्वास असेल आणि सरकारला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देशातल्या सर्वसामान्य व्यक्तींच्या आशा आकांक्षांच्या अनुरूप नव्या भारताची निर्मिती करण्यासाठी ज्या ज्या व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे त्यासाठी आवश्यक ते स्रोत उपलब्ध होतील. आणि हीच तर आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी नागरिक आणि सरकार यांची सामूहिक शक्ती आहे, सामूहिक प्रयत्न आहेत. मित्रांनो, सर्वसाधारणपणे वित्तीय क्षेत्रांशी संबंधित विषय जरा तांत्रिक असतो. सर्वसामान्य माणूस हेडलाईन वाचूनच सोडून देतो आणि म्हणूनच सामान्य माणसाला या गोष्टी अधिक सोप्या करून चांगल्या पद्धतीनं समजावून सांगणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण आर्थिक समावेशनाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आम्हाला या देशातल्या शेवटच्या व्यक्तीला सुद्धा या प्रक्रियेचा भाग बनवणं अपेक्षित असतं. आपल्या तज्ज्ञ मंडळींना या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहेच, पण देशातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा हे समजावून सांगितलं तर त्यांना मोलाची मदत होईल. उदाहरणार्थ, या योजनेत फंड मॅनेजरची गरज पडणार नाही. सरळ किरकोळ थेट RDG खातं उघडलं जाऊ शकतं. हे त्यांना माहीत असायला हवं. हे खातं ऑनलाईन सुद्धा उघडलं जाऊ शकतं आणि समभागांची खरेदी विक्री सुद्धा ऑनलाईन करणं शक्य आहे. पगारदार किंवा सेवानिवृत्त लोकांना घर बसल्या सुरक्षित गुंतवणुकीचा हा एक फार मोठा पर्याय आहे. फोन आणि इंटरनेटद्वारे तुम्ही मोबाईलवर इंटरनेट जोडणी केली की तुमचं काम झालं, कुठेही जायची गरज नाही, आपलं काम होऊन जाईल. हे RDG खातं गुंतवणूकदारांच्या बचत खात्याशी देखील संलग्न केलं जाऊ शकतं, ज्यामुळे खरेदी विक्री, स्वचलित खरेदी विक्री शक्य होऊ शकेल. लोकांना यामुळे किती मोठी सुविधा मिळेल याची आपण कल्पना करू शकतो. मित्रांनो, आर्थिक समावेशन आणि सर्व बँकिंग व्यवस्था सुलभतेनं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं जितकं गरजेचं आहे
तितकंच सुलभ गुंतवणूक आणि बँकिंग व्यवस्थेवर सामान्य जनतेचा विश्वास बसणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि त्यासाठीच सुलभता देखील तितकीच आवश्यक आहे. मजबूत होत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी मजबूत बँकिंग प्रणाली अतिशय गरजेची आहे. 2014 पूर्वी काही वर्ष देशाच्या बँकिंग प्रणालीचं ज्या प्रकारे खच्चीकरण करण्यात आलं, आज प्रत्येकाला माहिती आहे की पूर्वी कशी परिस्थिती निर्माण झाली होती, काय काय नव्हतं झालं. गेल्या 7 वर्षात अनुत्पादक मालमत्तांची पारदर्शक नोंदणी करण्यात आली. समस्या सोडवण्यावर आणि वसुलीवर भर दिला गेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना पुन्हा भांडवल देण्यात आलं आहे. आर्थिक प्रणाली आणि सार्वजनिक क्षेत्रात एकामागे एक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जे कर्ज बुडवे आधी व्यवस्थेचा पूर्णपणे गैरफायदा घेत होते, आता बाजारातून निधी उभा करण्याचे त्यांचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक बँकांशी निगडीत कारभारात सुधारणा असो, निर्णय प्रक्रिया असो, बदल्या नियुक्त्यांचं स्वातंत्र्य असो, लहान बँकांचं विलीनीकरण करून मोठी बँक तयार करणं असो, अथवा राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेडची स्थापना असो, या सर्व पावलांमुळे आज बँकिंग क्षेत्रात एक नवा विश्वास, नवी ऊर्जा परत येत आहे. मित्रांनो, बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी बँकांना देखील रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आणलं गेलं. यामुळे या बँकांच्या कारभारात सुधारणा होत आहे आणि जे लाखो ठेवीदार आहेत त्यांचा देखील या प्रणालीबद्दलचा विश्वास वृद्धिंगत होत आहे. गेल्या काही काळापासून ठेवीदारांचं हित लक्षात घेऊन अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एक देश एक लोकपाल प्रणालीमुळे ठेवीमुळे ठेवीदार आणि गुंतवणूकदार प्रथम या वचनबद्धतेला पाठबळ मिळालं आहे. आज ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि प्रीपेड इन्स्ट्रुमेंटमध्ये 44 कोटी कर्ज खाती आणि 220 कोटी ठेवी खातेधारकांना थेट लाभ मिळेल. पूर्णपणे थेट लाभ मिळेल. आता रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित सर्व संस्थांमधील खातेधारकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी, त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि परीक्षण करण्यासाठी एकच मंच कार्यरत असेल. म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी खातेधारकांना आता आणखी एक सोपा पर्याय मिळाला आहे. उदाहरणार्थ, एखाद्याचं बँक खातं लखनौमध्ये आहे आणि तो दिल्लीमध्ये काम करतोय, तर अशा परिस्थितीत पूर्वी त्याला त्याची तक्रार लखनौच्याच लोकायुक्तांकडे दाखल करावी लागत होती. पण आता अशा खातेधारकाला भारतात कोणत्याही ठिकाणी त्याची तक्रार दाखल करण्याची सोय झाली आहे. मला हे देखील सांगितलं गेलंय की ऑनलाईन घोटाळे, सायबर घोटाळे याच्याशी संबंधित प्रकरण सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं या योजनेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा व्यापक प्रमाणात वापर करण्याची तजवीज केली आहे. यामुळे
बँका आणि तपास करणाऱ्या संस्था यांच्या दरम्यान कमीत कमी वेळात अधिक उत्तम समन्वय साधण्याची आपल्याला खात्री मिळू शकेल. अशा प्रकरणांमध्ये जितक्या वेगानं कार्यवाही होईल तितकी फसवणुकीनं काढण्यात आलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता जास्त असेल. अशी पावलं उचलल्यामुळे डिजिटल व्यवहारांची पोहोच आणि ग्राहक समावेशकता यांची कक्षा अत्यंत विश्वासानं वाढेल आणि ग्राहकांचा विश्वास सुद्धा वृद्धिंगत होईल. मित्रांनो, गेल्या काही वर्षाच्या कालावधीत देशाच्या बँकिंग क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रातील समावेशकतेपासून तंत्रज्ञान विषयक एकीकरण यासह ज्या अनेक सुधारणा केल्या आहेत त्यांची क्षमता आपण कोविडच्या या कठीण परिस्थितीत सुद्धा पाहिली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याचं समाधान सुद्धा मिळत आहे. सरकार जे महत्त्वाचे निर्णय घेतं त्यांची परिणामकारकता वाढवण्यात रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या निर्णयांनी सुद्धा खूप मदत केली आहे. या संकट काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गानं हिमतीनं जे निर्णय घेतले त्याबद्दल मी त्यांचं सार्वजनिकरित्या खूप खूप अभिनंदन करतो. खूप त्यांचं मी अभिनंदन करतो. पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. सरकारतर्फे ज्या कर्ज हमी योजनेची घोषणा करण्यात आली होती त्या योजनेअंतर्गत सुमारे 2,90,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. या निधीच्या सहाय्यानं 1.25 कोटींहून जास्त लाभार्थ्यांनी त्यांचे उद्योगधंदे अधिक सशक्त केले आहेत. या लाभार्थ्यांमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग चालवणाऱ्यांचा तसंच आपल्या मध्यम वर्गातल्या छोट्या उद्योजकांचा समावेश आहे. दोस्तानो, कोविड काळातच सरकारतर्फे छोट्या शेतकऱ्यांना कृषक क्रेडिट कार्ड देण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली. यातून 2.5 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना ही केसीसी कार्ड मिळाली. तसंच त्यांना जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज सुद्धा मिळालं. पंतप्रधान स्वनिधी योजनेतून सुमारे 26 लाख किरकोळ विक्रेत्यांना, भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांना, हातगाडी चालवणाऱ्यांना कर्ज मिळालं आहे. तुम्ही कल्पना करू शकता की 26 लाख फिरत्या विक्रेत्यांना कर्ज मिळणं शक्य झालंय. कोविड काळाच्या अत्यंत संकटाच्या परिस्थितीत आपल्या देशातील 26 लाखांहून जास्त फिरत्या विक्रेत्यांना कर्ज रूपात अशी मदत मिळत असेल तर त्यांना त्याचा किती मोठा आधार मिळाला असेल. या योजनेमुळे हे फिरते विक्रेते बँकिंग प्रणालीशी सुद्धा जोडले गेले. अशा अनेक हस्तक्षेपांनी गावं आणि शहरांमध्ये आर्थिक व्यवहाराचं चक्र पुन्हा सुरू करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मित्रांनो, भारतात 6-7 वर्षांपूर्वीपर्यंत बँकिंग, निवृत्तीवेतन, विमा या सर्व सुविधा सामान्यांना प्रवेशबंदी असलेल्या एखाद्या विशिष्ट मंडळासारख्या होत्या. देशातले सामान्य नागरिक, गरीब कुटुंब, शेतकरी, लहान व्यापारी, उद्योजक, स्त्रिया, दलित, वंचित, मागासवर्गातले लोक अशा सर्वांसाठी या सुविधा दुर्लभ होत्या. या सुविधा गरिबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती अशा लोकांनी सुद्धा याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. उलट परिस्थितीत बदल होऊ नये, परिवर्तन घडूच नये यासाठी आणि गरिबांपर्यंत या सुविधा पोहोचण्यासाठीचे मार्ग बंद करण्यासाठी ते लोक कोणतीही अतर्क कारणं देऊ शकत होते. काम टाळण्यासाठी अनेक बहाणं सांगणे हीच एक परंपरा होऊन बसली होती. आणि काय काय सांगितलं जायचं,
अगदी निसंकोचपणे निर्लज्जपणे सांगितलं जायचं, अरे बँकेची शाखा नाहीये, कर्मचारी वर्ग पुरेसा नाहीये, इंटरनेट नाहीये, लोकांमध्ये याबाबत जागृती नाहीये, कोण जाणे काय काय कारणं दिली जात होती. अनुत्पादक बचत आणि अनौपचारिक कर्ज प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांची परिस्थिती सुद्धा खालावत होती आणि देशाच्या विकासात या नागरिकांचा सहभाग नगण्य होता. निवृत्तीवेतन आणि विमा या सुविधा केवळ सधन कुटुंबांच्याच नशिबात आहेत असंच मानलं जात होतं. पण आज परिस्थिती बदलत आहे. आता आर्थिक समावेशकताच नव्हे तर बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात सुलभतेनं प्रवेश मिळवून कार्य करता येण्याबद्दल जगात भारताला ओळख मिळतेय. आज विविध निवृत्तीवेतन योजनांच्या माध्यमातून समाजातली प्रत्येक व्यक्ती 60 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळू शकणाऱ्या निवृत्तीवेतन सुविधेशी जोडला जाऊ शकतो. अगदी चांगल्या प्रकारे जोडला जाऊ शकतो. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना यांच्या अंतर्गत सुमारे 38 कोटी देशवासियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळालं आहे. देशाच्या जवळपास प्रत्येक गावात 5 किलोमीटरच्या परिघात बँकेची शाखा अथवा बँकिंग प्रतिनिधीच्या सेवा उपलब्ध होत आहेत. संपूर्ण देशात आज सुमारे 8.5 लाख बँकिंग टच पॉइंट कार्यरत आहेत आणि त्यांच्यामुळे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला बँकिंग प्रणालीपर्यंत सहजपणे पोहोचून तिचा वापर करण्याचं प्रमाण वाढते. जनधन योजनेअंतर्गत 42 करोड अधिक शून्य जमा बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि त्यांच्यात आज गरीब लोकांचे हजारो कोटी रुपये भरले गेले आहेत. मुद्रा योजनेमुळे महिला, दलित, मागास, आदिवासी समाजांमध्ये स्वतःचे व्यापार उद्योग करणाऱ्यांची एक नवी पिढी उदयाला आली आहे आणि स्वनिधी योजनेमुळे पदपथावर विक्री करणारे, हातगाडी चालवणारे आणि फेरीवाले लोक सुद्धा संस्थात्मक कर्ज प्रणालीशी जोडले जाऊ शकलेत. मित्रांनो, शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या आर्थिक समावेशकतेशी जेव्हा डिजिटल सशक्तीकरण जोडलं गेलं तेव्हा त्यातून देशाला एक नवी शक्ती मिळाली आहे. 31 कोटींहून अधिक रुपे कार्ड्स, सुमारे 50 लाख POS, MPOS मंत्रांमुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल हस्तांतरण शक्य झालं आहे. UPI प्रणालीनंतर अत्यंत कमी कालावधीत भारताला डिजिटल हस्तांतरणाच्या क्षेत्रात जगातला अग्रणी देश म्हणून मान मिळवून दिला आहे. केवळ 7 वर्षांच्या कालावधीत भारतानं डिजिटल हस्तांतरणाच्या बाबतीत 19 पट वाढीची झेप घेतली आहे. आजच्या घडीला आपल्या देशातली बँकिंग प्रणाली अहोरात्र, आठवड्याचे 7ही दिवस आणि वर्षाचे 12ही महिने कधीही कुठूनही सुरू राहून आपल्याला सेवा देते. ही सेवा मिळते आपल्याला. या सुविधेचा देखील किती फायदा होतो हे आपण कोरोनाच्या या वाईट काळात बघितलंय. दोस्तांनो, रिझर्व्ह बँकेचे एक संवेदनशील नियामक म्हणून अस्तित्व आणि बदलत्या परिस्थितीसाठी स्वतःला सज्ज ठेवण्याची तयारी ही देशाची फार मोठी शक्ती आहे. आजकाल आपण पाहतोय की आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले भारतीय स्टार्टअप उद्योग जागतिक पातळीवर आघाडी घेत आहेत. या फिनटेक क्षेत्रात या क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगानं बदलते. आपल्या देशाच्या युवकांनी भारताला नाविन्यपूर्ण संशोधनांच्या जागतिक ऊर्जा केंद्राचं स्वरूप दिलं आहे. अशा वेळी आपली नियामकीय प्रणाली या बदलांच्या बाबतीत
जागरूक राहणं आणि आपल्या आर्थिक प्रणालींचा जागतिक दर्जा राखण्यासाठी अनुरूप वातावरण निर्माण करून ते अधिक मजबूत करणं, ते असंच चालू ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या देशातल्या नागरिकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवावंच लागेल आणि गुंतवणूकदारांचा आपल्यावरील विश्वास सतत तितकाच दृढ राहील यासाठी प्रयत्न करावेच लागतील. एक संवेदनशील आणि गुंतवणूकदार स्नेही देश म्हणून भारताच्या जगातील प्रतिमेला रिझर्व्ह बँक सतत अधिकाधिक उज्ज्वल करत राहील, यापुढेही करत राहील. याबद्दल मला अगदी पूर्ण विश्वास आहे, पूर्ण खात्री मला याबाबत आहे. या मोठ्या सुधारणा केल्याबद्दल यातल्या सर्व सहभागींना आणि हा उपक्रम सुरू करून तंत्रज्ञानाची मोठी झेप घेणाऱ्या तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.